आज आपण चमचमीत अशी पावट्याची सुक्की भाजी कशी बनवायची ही रेसिपी बघतोय. त्यासाठी इथे मी पावट्याच्या शेंगा सोलून चांगलं व्यवस्थित धुवून आपल्याला हळद आणि मीठ घालून शिजवून घ्यायच्या. त्यानंतर इथे 2 टोमॅटो 2 कांदे तुम्हाला जितकं बारीक चिरता येईल तेवढं बारीक चिरून घ्यायचं, म्हणजे त्याची छान अशी ग्रेव्ही तयार होते. पळीवर तेल घालून घ्यायचं, जिरी मोहरी घालायची, बारीक चिरलेला कांदा आणि कढीपत्ता चांगला परतून घ्यायचा. नंतर त्यामध्ये आपल्याला टोमॅटो घालायचे आणि छोटे 4 कोकमचे तुकडे यामध्ये घालून घेतलेले, म्हणजे पावट्याची जेव्हा आपण भाजी बनवतो त्यामध्ये कोकम घातला की ते भाजीला एक छान अशी चव येते. परतून घ्यायचं, मीठ घालायचं, नंतर मसाले घालायचे. आता मसाले बेसिक जे आपण दररोजच्या भाजीला घालत असतो ते सगळे मसाले मी इथे थोडे थोडे घालून घेतलेले. 1 चमचा टोमॅटो केचप घालायचा, म्हणजे छान अशी त्याला ग्रेव्ही तयार होते. कोथिंबीर घालायचे आणि त्यानंतर थोडं आपल्याला यामध्ये पाणी घालून घ्यायचं. व्यवस्थित आपल्याला सगळं व्यवस्थित हलवून घेतलं की झाकण ठेवायचं आणि चांगलं तेल सुटेपर्यंत मसाला आपल्याला इथे चांगला शिजवून द्यायचा. पळीने जरासा मॅचरने किंवा पळीने असा याचा गरगट करून घ्यायचा, म्हणजे छान असे पावट्याच्या जे दाणे असतात त्यांना छान असं धरून बसते भाजी मसाला. त्यानंतर त्यामध्ये आपल्याला पावट्याच्या घुगऱ्या घालून घ्यायच्या, थोडं पाणी घालायचं आणि झाकण ठेवून सुके होईपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचे. तर इथे छान अशी लपथपीत बनवून घेतलेली. जास्त सुक्की बनवू नका, कारण पावटा हा उग्र असतो, गार झाला की खूप कोरडा होतो, म्हणून थोडंसं त्याला असं वलसर ठेवायचा. बघू शकताय छान चमचमीत अशी आपली इथे पावट्याची भाजी बनवून तयार झालेली. रेसिपी आवडली, लाईक शेअर